तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि थंबनेल बघून तुम्हाला तर कळलंच असेल शेळी पालनाची नवीन सुरुवात कशा प्रकारे करावी, म्हणजे नवीन शेळी पालन कसे सुरू करावे. तर मित्रांनो, नवीन शेळी पालन मोठे स्वप्न, तर आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो. त्यावर आपण आज तुम्हाला थोडी माझ्या जर्नीबद्दलची माहिती पण देणार आहोत. आणि शेळीपालन नवीन सुरू करायचं असेल तर कशा प्रकारे करावे, काय काय करावे, तर ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवला होता. पण आपण आता डबल पण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहोत. तर आजचं तुम्हाला मुद्दा कळलंच असेल. तर आपला मुद्दा काय आहे, तर मित्रांनो हे बघू शकता माझ्या इथं शेळ्या बघू शकता माझ्या पाठीमागं. मी 2 मिनटं जरा पुढं होऊन तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता. तर हे आपल्या इथं शेळ्या आहेत, तुम्हाला तर मी दाखवतच असतो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर 2 मिनटं इकडं जरा येऊन व्हिडिओ बनवतो. त्यामुळे तिकडं काय होतं ते तोंडावर चमकलं होतं, त्यामुळे व्हिडिओ जरा हे येत नाही, क्लिअर येत नाही. त्यामुळे इथं व्हिडिओ बनवतो पब्लिक. तर बघू शकता तुम्ही, हे शेळ्या तर मी दाखवल्या तुम्हाला. आणि शेळी पालन तुम्हाला सुरू करायचं असेल आणि तुम्ही नवीन सुरू करायला असाल आणि तुम्ही मोठे स्वप्न जर बघितले त्यातून, तर मित्रांनो ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो. ही तर ही तुमची मोठी चूक आहे पब्लिक. तर ते काय होतं माहिती आहे ना, तुम्ही नवीन सुरू करता आणि मोठे स्वप्न बघता. त्यामुळे काय करता, शेड पण एकदम हायटेक बांधता. त्यामुळे शेडवर पण तुम्ही खर्च करूच नका. नवीन सुरू करायचं असेल तुम्हाला आणि मोठे जर तुमचे स्वप्न असतील तर तुम्ही असं जास्त मी जे जे सांगतो ते तुम्ही करूच नका. जास्त पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही आपल्या शेडवर जास्त खर्चच करू नका. कारण की आपले शेड वर तुम्ही स्टार्टिंग करताना मित्रांनो 2 शेळ्यापासून तुम्ही स्टार्टिंग करा. तुम्हाला जर त्यातला अनुभव नसेल आणि तुमचे स्वप्न जर मोठे असतील तर तुम्ही 2 शेळ्यापासून चालू करा. कारण की मोठे जर स्वप्न तुम्हाला साकार करायचे असतील तर त्याचा प्रवास हा मित्रांनो छोट्यापासूनच केला पाहिजे. डायरेक्ट मोठ्याची आशा नाही केली पाहिजे. आणि माणूस कोणता झालं तर डायरेक्ट तो 100% होत नाही मित्रांनो. म्हणजे तो गाजत नाही, त्याला पण काही तो झिरोवर असतो कधी कधी. आणि 100वर जायला त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते मित्रांनो. त्यामुळे तो वर टॉपला जाऊन बसलेला असतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चुका करू नका. आहे नवीन शेळीपालन सुरू केलं, चांगल्या 10-20 शेळ्या, 100 शेळ्या, 50 शेळ्या अशा केल्या, 2-4 बोकडं ठेवले मोठाले. स्टार्टिंग करताना 2 शेळ्यापासून करा. लय झालं 4-5 शेळ्या करा तुम्ही. जर त्यात जर करायचं असेल, थोडाफार अनुभव जर असेल तरच मित्रांनो. आणि हे बघू शकता आता इथं मी माझ्या शेळ्यांनाच एक इथं ब्रीडर पण ठेवलेलं आहे. आता काही दाखवत नाही तुम्हाला, दाखवलं असता पण ते जरा गेट आहे त्याला. पण ते वेगवेगळे 2 ब्रीडर आहेत आपल्याकडे. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. ते सेपरेट होतो आणि शेळ्या सेपरेट असतात मित्रांनो. आणि पिल्ले पण सेपरेट असतात. तर ते व्हिडिओ काढायचं असल्यामुळं ते जरा बाहेर काढले तर ते आपण नंतर पलीकडं आपण असे त्यात वाढ केलेले आहेत. आणि तुम्हाला एवढं करायची गरज नाही, कारण की आपल्याला अनुभव असल्यामुळे मी हे केलेलं आहे. आणि हे शेड पण मित्रांनो बघू शकता एकदम काय नाही, हे माझ्या वडिलांनीच बांधलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे माझं इथं शेडवर 0 रुपये खर्च झालेला आहे. फक्त मी जरा ह्याला थोडंफार मेहनत घेतली. हे जरा जुनं झालं तर काढून मीच बसवलं हे माझ्या स्वतःच्या हाताने. हे पूर्ण चौकून बघू शकता. आणि इकडं पलीकडून भीत पण आहे. पलीकडून आमचं राहायचं घर पण होतं पहिल्यांदा, रानात आम्ही राहत होतो. तर आता काय राहत नाही. तर हे बघू शकता माझं 0 रुपयाचं शेड आहे. तुम्ही पण असं 0 रुपये शेडवर आणि 1-2 शेड्यावरच इन्व्हेस्टमेंट करा. पैसे जास्त काय करू नका. अनुभव घ्या आणि तरच तुम्ही सुरू करा. तर माझी जर्नी ही मी करताना पण 1-2 शेळ्यापासूनच स्टार्ट केलं तर मित्रांनो. आता माझ्या सध्याकडे 5-6 शेळ्या आहेत. शिरोळी जातीच्या आहेत, गावरांच्या आहेत, उस्मानाबादीच्या आहेत, बिट्टलच्या आहेत. आपण आता टोटल बिट्टलच्या पण करणार आहोत आणि आपण सिरीज पण एक सुरू करणार आहोत मित्रांनो. तुम्हाला जर वजनवाढी जर काढासाठी जर तुम्हाला म्हणजे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. कारण की कसं आहे, आपण आता बोकड सुधारवण्याची सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्यामुळं आपण तुम्हाला माझं पूर्ण नॉलेज मी तुम्हाला देत राहणार आहे हे इथून पुढं व्हिडिओमध्ये सिरीज स्टार्ट केल्यानंतर. तर ही माझी जर्नी आहे मित्रांनो. आणि ह्याच्यात मी आता बघू शकतो तुम्हाला इथं मी कोंबड्या पण केलेल्या आहेत. हे बघू शकता, इथं जवळजवळ 15 ते 20 कोंबड्या आहेत. आणि ते करण्यामागचं पण कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो पब्लिक. तर ते करण्यामागचं कारण आहे की ज्यांना गोचिडते होत नाही. तर बघू शकता ही गव्हाण. तुम्ही स्टार्टिंगला असं काही करूच नका. हे पण मी आत्ता बनवून घेतलेली. ह्याला झाले जवळजवळ 6-7 महिने झालेत हे बनवून घेतलेली मी गव्हाण. तर हे आणि तुम्ही काय बनवून घेऊ नका. असंच थोडंफार तुम्हाला नॉलेज घ्या, हे करा.
काय ती बी बसती 3-4 हजारापोत. आपण 3,500ला बनवलेली ही गव्हाण तुम्हाला दाखवतो मी. ती एका टाकीची गव्हाण आहे. ही जवळजवळ 8 फुटाची गव्हाण आहे मित्रांनो. 8 फुटाची गव्हाण आहे. तुम्ही काय बनवू नका स्टार्टिंगला, असंच कमीतून सुरुवात करा आणि मोठे स्वप्न बघितले तरी काय अडचण नाही. पण तुमची सुरुवात पण छोट्यापासूनच झाली पाहिजे, मोठ्यापासून नाही झाली पाहिजे. कारण की मोठ्यापासून झाली की तुमचा लॉस होऊ शकतो. आणि आपण सिरीज तर तुम्हाला स्टार्ट करणार हे माहीतच झालं आहे. तर त्यावर आपण टोटल नॉलेज त्यांना, म्हणजे औषध कोणचे पाजतो, टॉनिक काय 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 देतो, काय काय नाही, टोटल त्यांचं सकाळपासून तर संध्याकाळपासूनचं रुटीन आपण समजा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यांना आपण काय खायला टाकले, काय हिरवं दिलं, काय सुक्का दिला, का गहू दिले, मका दिले, खबरी बेंड दिली, काय काय असेल ते मित्रांनो. कोणचे औषध दिले, किती टाईम पाडले, काय कोणचे म्हणजे महिन्याला त्यांचे हे केलं आपण, ते जंतनाशक वगैरे ते काय असेल ते टोटल व्हॅक्सिनेशन त्यांचं, त्यावर आपण व्हिडिओ आता सिरीज स्टार्टच करणार आहेत लवकर ह्या 2-4 दिवसात. त्यामुळे मी सध्या खूप व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या सिरीजला जास्त सपोर्ट आला पाहिजे त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. आणि हा व्हिडिओ आपला व्हायरल झाला पाहिजे, म्हणजे आपल्या सिरीजला अजून शेळीपालकांबद्दल आपला व्हिडिओ शेअर करा. कारण की नवीन शेळीपालकांना कळून द्या की आपली सिरीज येत आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण बोकडाची वजन वाढीवर हे काम करणार आहोत त्या सिरीजमध्ये. तर मला व्हिडिओ बनवायची पण काय गरज नव्हती, पण म्हणलं माझ्यासाठी 4 शेळीपालकांना पण कळून द्या की नेमकं बकऱ्याचे वजन कसे वाढते, काय होते. आता ते बकरा बसलेलं आहे तिकडं, 6 महिन्याचा बकरा मी दाखवला असतो तुम्हाला, ते दिसणार बी नाही, पलीकडे ठेवलेलं आहे म्हणून. हे इकडचं आहे, बसलेलं आहे, हे इदारला आहे. तर नमस्कार. तर भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझी जर्नी कशी वाटली तर एकदा कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू असेच एक नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.